नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतीय संविधानाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाबद्दल, एका अशा आधारस्तंभाबद्दल जो आपल्या सगळ्यांना समान मानतो. हो, आपण बोलतोय अनुच्छेद 14 बद्दल, म्हणजेच कायद्यापुढे समानतेच्या हक्काविषयी. चला तर मग याचा नेमका अर्थ काय आहे तो अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. अच्छा, एक प्रश्न आहे, कायदा खरंच सगळ्यांसाठी समान असतो का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? म्हणजे देशाचा कायदा श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असो किंवा पुरुष, कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती असो, सगळ्यांना एकाच तराजू तोलतो का? तर ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठे मिळतं माहितीये? ते दडलंय आपल्या देशाच्या सर्वोच्च कायद्यात, आपलं भारतीय संविधान. कारण हेच संविधान आहे जे प्रत्येक नागरिकाला काही असे हक्क देतं जे कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, आपले मूलभूत हक्क. तर मग ह्या हक्काचं मूळ कुठे आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या संविधानाची थोडी ओळख करून घ्यावी लागेल. चला तर मग बघूया. आपल्या संविधानाच्या भाग 3 मध्ये, हो, पार्ट 3, इथे नागरिकांचे मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. आता हे हक्क इतके महत्त्वाचे का आहेत? कारण ते आपल्या प्रत्येकाच्या विकासासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक आहेत. इतके की सरकारसुद्धा ते आपल्यापासून सहजसहजी काढून घेऊ शकत नाही. आणि ह्याच सगळ्या मूलभूत हक्कांपैकी एक, जो खरं तर समानतेच्या तत्वाचा अगदी गाभा आहे, तो म्हणजे अनुच्छेद 14. असं म्हणतात की या एकाच आर्टिकलमध्ये आपल्या संपूर्ण लोकशाहीचा सार दडलेला आहे. बरं, आपण नेहमी ऐकतो कायद्यापुढे समानता, इक्वॉलिटी बिफोर लॉ. पण याचा खरा अर्थ काय आहे? म्हणजे आपल्या संविधानाला नेमकं काय म्हणायचं यातून? चला तेच आता समजून घेऊया. हे बघा, हे आहेत अनुच्छेद 14चे मूळ शब्द. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. ह्यातले शब्द बघा. राज्य कोणत्याही व्यक्तीस, म्हणजे फक्त नागरिकांना नाही, तर भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला नाकारणार नाही. किती पॉवरफुल वाक्य आहे हे. ही एक प्रकारची गॅरंटी आहे, हमी आहे. आता या एकाच वाक्यात ना 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी लपलेल्या आहेत. पहिला भाग आहे कायद्यापुढे समानता. याचा सरळ सरळ अर्थ आहे की कायद्याच्या नजरेत कोणीही स्पेशल नाही, कोणालाही विशेष हक्क नाहीत. पंतप्रधान असोत की सामान्य माणूस, सगळे कायद्यासमोर समान आहेत. आणि दुसरा भाग आहे कायद्याचे समान संरक्षण. याचा अर्थ असा की सारख्या परिस्थितीत असलेल्या लोकांशी कायदा सारखाच वागेल. म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी 2 वेगवेगळ्या लोकांना वेगळी शिक्षा होऊ शकत नाही. सगळ्यांना कायद्याचं संरक्षण समान मिळेल. आता एक गोष्ट लक्षात घेतली का? अनुच्छेद 14ची सुरुवात होते राज्य या शब्दाने. म्हणजे राज्य आपल्याला समानता नाकारणार नाही. पण मग हे राज्य म्हणजे नेमकं कोण? आपलं महाराष्ट्र राज्य की भारत देश की आणखी काही? चला बघूया संविधानात याची काय व्याख्या दिली आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर ही समानतेची हमी जपण्याची जबाबदारी नेमकी कोणावर आहे? हा हक्क आपल्याला कोणाविरुद्ध मिळाला आहे? याचं उत्तर आपल्याला मिळतं अनुच्छेद 12 मध्ये. राज्य या शब्दात फक्त केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच नाही, तर संसद, विधानमंडळ आणि सगळ्या सरकारी संस्था म्हणजे ऑथॉरिटी येतात. हे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर राज्य म्हणजे काय काय येतं? भारताचं सरकार आणि आपली संसद, प्रत्येक राज्याचं सरकार आणि त्याचं विधानमंडळ, सगळ्या स्थानिक संस्था म्हणजे आपली नगरपालिका, ग्रामपंचायत, आणि एवढंच नाही तर सरकारच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या इतर संस्थासुद्धा. या सगळ्यांवर अनुच्छेद 14चं बंधन आहे. ते कुणासोबतही भेदभाव करू शकत नाहीत. ठीक आहे, तर अनुच्छेद 14 हे एक मोठं तत्व झालं. पण आपल्या रोजच्या आयुष्यात ते कसं लागू होतं? याची काही ठोस उदाहरणं आहेत का? हो, नक्कीच आहेत. आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला अनुच्छेद 15 कडे वळावं लागेल. अनुच्छेद 15 हे समानतेच्या हक्काला अजून स्पष्ट करतं. याच्या पहिल्या भागामध्ये म्हणजे 15(1) मध्ये असं म्हटलंय की राज्य कोणत्याही नागरिकाशी केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करणार नाही. हा केवळ शब्द खूप महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हक्क फक्त सरकारी कार्यालयांपुरता नाहीये. अनुच्छेद 15(2) सांगतं की सार्वजनिक ठिकाणेही समानता पाळली पाहिजे. म्हणजे दुकानं, सार्वजनिक रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, सिनेमा हॉल किंवा इतर मनोरंजनाची ठिकाणं. इतकंच काय, तर सार्वजनिक विहिरी, तलाव, रस्ते या सगळ्यांचा वापर करण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही. पण थांबा, यात एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. समानतेचा अर्थ असा नाही की सगळ्यांना एकाच रेषेत उभं करायचं, मग त्यांची परिस्थिती काहीही असो.
कधीकधी काही गटांना पुढे येण्यासाठी विशेष मदतीची गरज असते. म्हणूनच अनुच्छेद 15(3) नुसार आपलं संविधान राज्याला म्हणजे सरकारला महिला आणि मुलांसाठी विशेष तरतुदी करण्याची परवानगी देतं. यालाच आपण पॉझिटिव्ह ॲक्शन म्हणू शकतो. तर आज आपण अनुच्छेद 14 आणि त्याच्याशी जोडलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींची ओळख करून घेतली. पण हा जो कायद्यापुढील समानतेचा हक्क आहे तो आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यासाठी, आपल्याला मिळणाऱ्या संधींसाठी आणि आपल्या आत्मसन्मानासाठी इतका का महत्त्वाचा आहे ह्यावर नक्की विचार करायला हवा. अर्थात याबद्दल अजून खूप काही जाणून घेण्यासारखं आहे जे आपण पुढच्या भागात नक्की पाहू.